दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे. जगदोगांचे असे रचुकी, स्वर्ग त्यापुढे फिका पडे. आठवलं ना, आजही गाणं ऐकलं तरी समोर चेहरा दिसतो तो मुग्धा चिटणीस यांचा. मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत फार कमी काळ काम केलं, पण त्यांनी जे काही केलं त्यात इतिहास घडवला. यात मुग्धा चिटणीस यांचाही समावेश होतो. फक्त एकच चित्रपट केला, त्यानंतर कुठल्याही सिनेमात त्या दिसल्या नाहीत, पण आजही प्रेक्षक वर्ग त्यांचा आणि त्यांच्या गाण्यांचा चाहता आहे. मुग्धा चिटणीस यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1965 साली झाला होता. मुग्धाला तशी कला क्षेत्राची फारशी आवड नव्हती. मराठी मनोरंजन क्षेत्रातील हँडसम हक अभिनेता अजिंक्य देव यांच्या माझं घर माझा संसार हा सिनेमा आठवत असेलच. याच सिनेमातील दृष्ट लागण्या जोगे सारे हे गाणं आजही आवडीने ऐकले जाते. या सिनेमात अजिंक्य देव बरोबर काम केलेली अभिनेत्री पुन्हा कधीच दिसली नाही. अभिनेत्रीचं पुढे काय झालं, पुन्हा एकाही सिनेमात का दिसली नाही, एवढ्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही का बरं डगमगली, अशी अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले असतील. तर मुग्धा चिटणीस यांची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझं घर माझा संसार या चित्रपटातून मुग्धा चिटणीस यांनी कलाक्षेत्रात पदार्पण केलं. गालावर पडणारी नाजूक खळी आणि खांद्यापर्यंत केसांची स्टाईल यामुळे ही अभिनेत्री इतरांपेक्षा वेगळी ठरली. कौटुंबिक आणि सत्य घटनेवर आधारित या सिनेमानं प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनेत्री मुग्धा चिटणीस हिनं देखील प्रेक्षकांची मने जिंकली, पण त्यानंतर ती पुन्हा का दिसली नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना आजही पडलेला आहे. अभिनेत्री मुग्धा चिटणीस ही पेशानं अभिनेत्री कधीच नव्हती. ती कथाकथनकार होती. रेडिओसह अनेक ठिकाणी ती कथाकथनाचे कार्यक्रम करत होती. वयाच्या 21व्या वर्षी तिनं माझं घर माझा संसार सिनेमात काम केलं. हा चित्रपट तिचा पहिला आणि शेवटचा ठरला. या सिनेमामुळे ती घराघरात जाऊन पोहोचली. मुग्धानं तिच्या करिअरमध्ये भारतासह अमेरिकेत 500हून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम केले होते. ऑल इंडिया रेडिओवर तिचे कार्यक्रम प्रक्षेपित व्हायचे. मुग्धाचं आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं. तिने उमेश घोडगे बरोबर लग्न केलं होतं. दोघांचा संसार देखील मजेत सुरू होता. त्यांना ईशा नावाची एक मुलगी देखील आहे. पण खऱ्या आयुष्यात मुग्धाला कोणाची तरी दृष्ट लागली. 5 डिसेंबर 1994 रोजी तिला कॅन्सर या रोगाने ग्रासले. तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र 2 वर्षांनी 10 एप्रिल 1996 रोजी मुग्धाचे कॅन्सरने निधन झाले. आपल्यातून ती खूप दूर निघून गेली. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली.